माझ्या विरोधामध्ये अनेक नेत्यांनी षडयंत्र असलं. मी कोल्हापूरमध्ये सांगितलं होतं, मी म्हणाल तेच पूर्व इतकं पण होणार नाही. काँग्रेसचा दहशतवाद संपुष्टात आणला. मला ते उत्तर दक्षिण करवीर जाहीर केलं होतं आणि सगळ्यात जास्त मी अगोदरच सांगितलं होतं, काँग्रेसचा दहशतवाद संपुष्टात आणणार. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इथून पुढे मी म्हणाल तीच पूर्व दिशा होणार नाही. हा ऐतिहासिक विषय आहे. माझ्यावर 70,000चं मताधिक होतं. माझ्या विरोधात बंटी भट्ट असतील, वेगवेगळे नेते मंडळी असतील, सौमानाचं बिल 70,000 होतं. हे सगळं कट करून मला आम जनतेनं, जनता जनार्दनी मतदार बंधू भगिनी माझ्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा मला विजय केला. त्याबद्दल सर्वप्रथम मी माझ्या मतदार बंधू भगिनींचं मनपूर्वक आभार मानतो. विजयाचं श्रेय कुणाला देणार? कार्यकर्त्याला मी माझ्या मतदार बंधू भगिनींना विजयाचं श्रेय देतो. कारण 70,000चं मताधिक होतं. हे विजयाचं श्रेय माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, अजितदादा हे महायुतीचे नेते, मतदारसंघातील माझे मतदार बंधू आणि या ठिकाणी ज्यांनी माहितीचे सगळे पक्ष, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, RPI, त्याच्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना, मनसे, सर्व मित्र पक्षांनी मला मदत केली. या सगळ्यांचं श्रेय. माझ्या ठिकाणी अनेक लोकांनी प्रयत्न केले. मागच्या वेळी पण असंच केलं. चंद्रहीन लंके फक्त पडला पाहिजे, कारण रस्त्यावर उतरणारा माणूस या लोकांना चालत नाही. काँग्रेसवाल्याला अन्यायाच्या विरुद्ध लढणारा माणूस याला चालत नाही. त्या ठिकाणी टोलचं आंदोलन असेल, मल्टीस्टेटचं आंदोलन असेल, त्या ठिकाणी हद्दवाढी विरोधात आंदोलन असेल, वेगवेगळ्या प्रश्नाचे आंदोलन आहे. या लोकांना फक्त कोण मोठा झालेला आवडत नव्हता, त्यांना आज जनतेनं चक्रात मारलेली आहे. मला वाटतं इथून पुढच्या काळामध्ये मतदार बंधू भगिनी या दहशतवादाला आणि या सगळ्या गोष्टीला थारा देणार नाही. या ठिकाणी माहितीचा झेंडा या ठिकाणी नाही. की मनपूर्वक एकनाथजी शिंदे साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. या नेत्यांनी, या मुख्यमंत्र्यांनी जेवढं पाठबळायचं मी माझ्या आयुष्यात कधी बघितलंय. मला या ठिकाणी मुलासारखं पाठबळ त्यांनी दिलेलं आहे. मी आयुष्यात एकनाथ शिंदे साहेबांचं ऋण कधीही विसरत नाही. अनेक लोक या ठिकाणी मला पराभव करण्यासाठी शिंदे साहेबांनी या ठिकाणी मला पाठबळ भक्कम दिलं. या लाडक्या बहिणींनी त्याचा काय परिणाम झाला? लाडक्या बहिणींचा मोलाचा वाटा आहे, शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी मोलाचा वाटा आहे, कलाक्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातल्या लोकांचा वाटा आहे. बघा की मला विजय वेळ असं कोणी म्हणत होतं, 70,000चा फरक लोकसभेला होता. अनेक लोकांनी असं गृहीत धरलं होतं की या ठिकाणी ह्याचं काही होणार नाही. मी तुम्हाला सांगतो, महायुतीचं कामकाज जे केलेल्या योजना आहेत आणि त्या अंमलबजावणी त्याची केली, याच्यामुळं खऱ्या अर्थानं या विजय आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व्हाईट वॉश मिळालेला आहे महाविकास आघाडीला, काय सांगाल तुम्ही? नाही, मी योगींच्या सभेत सांगितलं होतं की या ठिकाणी पहिल्यांदा मी सगळ्यात ही निवडणूक मी एकट्याची केली नव्हती. महायुतीच्या उमेदवारांच्या सगळ्यांचा प्रचार घेऊन सर्वप्रथम जिल्ह्यातल्या नेत्यांना मी अंगावर घेऊन ही निवडणूक केली. मी तुम्हाला सांगतो, त्यांना या राजकीय जीवनामध्ये आणायचं काम चंद्रहीन लंकेने केलं होतं. अनेक ठिकाणी स्टुडंट काउन्सिलला चेअरमन करत असताना मी त्यांना मदत केली होती. अनेक ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 99च्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना मदत केली होती. जिल्हा दूध संस्थेचा दिव्या होतं, आम्ही त्यांना मदत केली. वेगवेगळ्या वेळी शब्दात खोट्या देऊन फसवायचं कारण केलं. आजही ते माझ्या पराभवासाठी सातत्यानं प्रयत्न करत होते. एवढं माणसानं लक्षात ठेवलं, ज्या माणसानं बोटाला धरून तुम्ही आलाय त्या माणसावर अधिकाराची भाषा कधी चुकीचं होतं. मी तुम्हाला एवढंच सांगतो, पैसानं गळा कापला की माणसाचा अर्थ की परमेश्वर आहे, हे कालचक्र आहे. मी त्यांना अजून सांगतो, आत्मपरीक्षण करा. लोकांच्यावर भीती दाखवायचं, लोकांना दडपण आणायचं, संस्थेच्या माध्यमातून दडपण आणायचं, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे चालणार नाही. काँग्रेसचा दहशतवाद या ठिकाणी संपुष्टात आला. या ठिकाणी मी तुम्हाला पत्र सांगतो, सगळ्यात सुरुवात या ठिकाणी मी मुद्दाम केली. हा काँग्रेसचा दहशतवाद संपुष्टात आणणार. या ठिकाणी निश्चितपणे यासाठी मतदार बंधू भगिनी जी साथ दिली त्यांचं मनापूर्वक मी अभिनंदन करतो, आभार मानतो. जय हिंद. शेवटचा तुमचं ध्येय काय असणार आहे? माझं ध्येय आता असणार आहे की माहितीची सत्ता कशी वाढवी, याच्यापेक्षा माहितीमध्ये अनेक मतदार कसे येतील, मतदारसंघामधील विकास काम असतील, जिल्ह्यामधील विकास काम नसतील, ते जिल्ह्याचे प्रश्न सोडवणं, मतदारसंघाचे सोडवणार, तर जिल्ह्याच्या प्रश्नाला न्याय देण्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे. निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.